नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकायला जाणार आहोत 10वीतल्या इंग्लिश कोर्सबुकमधील चौथा धडा, पहिल्या युनिटमधील चौथा धडा, ज्याचं नाव आहे बी स्मार्ट. स्मार्टफोनच्या जगतामध्ये फक्त फोनला स्मार्ट करून चालणार नाही, तर आपणही स्मार्ट होणं तितकंच आवश्यक आहे. म्हणून हा धडा अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी स्मार्टचा वापर अतिशय स्मार्ट पद्धतीने केलेला आहे बघा. स्मार्ट म्हणजे हुशार, बी स्मार्ट, आणि आपल्याला सल्ला दिलेला आहे की स्मार्ट व्हा. कसं स्मार्ट व्हायचं, आपण कोणत्या गोष्टी केल्याने आपण स्मार्ट होणार आहोत किंवा हुशार होणार आहोत, या धड्यातून आपल्याला कळायला मिळणार आहे. चला तर मग शिकूयात आजचा हा धडा, बी स्मार्ट. पहिले वाचन करून घेऊया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. हे झालं आपलं वाचन. आता याचा अर्थ आपण वन बाय वन, लाईन बाय लाईन बघणार आहोत. पहिल्या लाईनमध्ये, पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स म्हणजे विजेते. विजेते हे जिममध्ये तयार होत नाहीत, व्यायामशाळेमध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स हे कसे तयार होतात, विजेते हे कसे तयार होतात, हू दे हॅव डीप इनसाइड देम. काहीतरी आतमध्ये आपल्याला असणं आवश्यक आहे विजेते होण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ हा आहे की जिममध्ये जाऊन तुम्ही फक्त आपले जे काही मसल्स वगैरे बनवले म्हणजे तुम्ही चॅम्पियन किंवा विजेते व्हाल असं नाही आहे. तर त्यासोबतच तुमच्यामध्ये मनामध्ये जिंकण्याची इच्छासुद्धा असणं आवश्यक आहे. नाही तर फक्त बॉडी बिल्डिंग करून आपण आपलं शरीर वाढवलं आणि पण मनामध्ये भीती आहे तर आपण जिंकू शकत नाही. हेच या दोन ओळींमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय असणं आवश्यक आहे विजेत्यामध्ये, तर समोर सांगितलेलं आहे अ डिझायर म्हणजे इच्छा, जिंकण्याची इच्छा. अ ड्रीम, ड्रीम म्हणजे स्वप्न. जिंकण्याचं स्वप्न सुद्धा आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. मला काहीतरी व्हायचं आहे हे स्वप्न जर आपण मनाशी बाळगलं तरच आपण विजेते होऊ शकतो. आणि अ विजन म्हणजे दूरदृष्टी. आपल्याला दूरदृष्टी म्हणजे आपल्या मनामध्ये आधीच कल्पना असली पाहिजे. मला जर समोर जायचं असेल, भविष्यामध्ये चांगलं बनायचं असेल तर मला काय काय समस्या येतील तर त्या मी आधीच त्यांच्याबद्दल विचार करून ठेवलं तर याला दूरदृष्टी असं म्हणतात. योजना करून ठेवणं आवश्यक आहे. तिसऱ्या ओळीमध्ये बघूया काय आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. चॅम्पियन्सला काय गोष्ट असणं आवश्यक आहे, दे हॅव टू हॅव, त्यांच्यामध्ये हे असणं आवश्यकच आहे. काय, द स्किल अँड द विल. स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छा. म्हणजे तुमच्याजवळ कौशल्यच असणं आवश्यक नाही आहे तर ती योग्य ठिकाणी वापरण्याची इच्छासुद्धा असणं आवश्यक आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. म्हणजे माणसामध्ये विल इथं सांगितलेलं आहे, फक्त इच्छा आणि कौशल्य या दोनच गोष्टी असणं आवश्यक नाही आहे. ही जी इच्छा आहे विल, ही विल आपल्या स्किलपेक्षा स्ट्रॉंग असली पाहिजे, मजबूत असली पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये माझी इच्छा ही जास्त बळकट असली पाहिजे. हे कौशल्य जर माझ्यामध्ये असेल तर ते कौशल्य वापरण्यासाठी माझी इच्छासुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे जर मी बॅट्समन आहे, खूप चांगलं बॅटिंगसुद्धा करू शकतो, परंतु माझ्यामध्ये इच्छाच नाही की मी चांगला बॅट्समन होईल किंवा बनावं, तर चांगलं बॅट्समन होऊन काहीच फायदा नाही आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. प्रोफेशनल्स व्यवसाय करणारे किंवा व्यावसायिक जे यशस्वी व्यावसायिक असतात, थ्राईव्ह विकास होणे, इन द सेम मॅनर ते याच पद्धतीने
समोर जातात किंवा त्यांचा विकास होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती असते, कौशल्य असतं आणि कौशल्यासोबत मोठं होण्याची इच्छासुद्धा असणं आवश्यक आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांमध्ये काय आहे? नॅचरल टॅलेंट आहे. नैसर्गिक गुण दिलेले आहेत देवाने. कोणी कमी नाही आहे, कोणी जास्त नाही आहे. सगळ्यांमध्ये सारखेच गुण आहेत. फक्त ते गुण ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर इथं खूप चांगलं सांगितलेलं आहे बघा. इफ वी यूज दॅट टॅलेंट, जर आपण त्या टॅलेंटचा, गुणांचा वापर केला कशासाठी? टू सेट अवर गोल इन लाईफ. उद्दिष्ट सेट करण्यासाठी, आपलं जे काही ध्येय आहे हे निश्चित करण्या, टू सेट म्हणजे निश्चित करणे, हे निश्चित करण्यासाठी त्याचा वापर केला आपल्या गुणांचा. सो त्याने काय होईल? वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ यू डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण आपले जे काही गोल आहेत, ध्येय आहे, हे साध्य करू शकणार नाही. अचीव म्हणजे साध्य करणे. जोपर्यंत इफ यू डू नॉट टेक ॲक्शन, जोपर्यंत आपण कृती करणार नाही टू अचीव देम, ते साध्य करण्यासाठी कोणतीच कृती आपण करत नाही आहे आणि आपण फक्त बसलेलो आहोत, तर आपल्याला आपली उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. या ठिकाणी एक मराठी कविता आठवते मला. त्यामध्ये सांगितलं जातं, गणपतो आणि विडीवितांना चावायचा नुसतीच काडी आणि या जागेवर बांधून माडी, असं मनाशीच तो पुटपुटत असायचा. म्हणजे काही करायचं नाही आणि मनाशीच बसून पुटपुटत बसायचं. याने आपल्याला साध्य का होईल का? नाही. जर आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल तर त्यासाठी पैसा आवश्यक आहे, मेहनत करणं आवश्यक आहे, तरच ते शक्य आहे. फक्त मनात आपले ज्या काही गोष्टी आहेत त्या विचार करून चालणार नाही आहेत, तर त्या ॲक्शनमध्ये, कृतीमध्ये सुद्धा आणणं आवश्यक आहे. हा झाला पहिला पॅरेग्राफ. दुसऱ्या पॅरेग्राफकडे वळूया. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. सेटिंग गोल्स, गोल निश्चिती, ध्येय निश्चितीसाठी दोन महत्त्वाचे, व्हॅल्युएबल, महत्त्वाचे, मूल्यवान ॲसेट्स, गोष्टी असणं आवश्यक आहे. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. कोणत्या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. सेन्स म्हणजे जाणीव, ओरिजिनॅलिटी म्हणजे सत्यता किंवा चांगली जे काही असते, खरं काय गोष्टी आहे याची जाणीव असणं आपल्या मनामध्ये आवश्यक आहे. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. इलिमिनेट म्हणजे प्रकाशित करणे, पाथ म्हणजे रस्ता. आपला रस्ता प्रकाशित करण्यासाठी आपल्याला योग्य स्टेपिंग स्टोन, पाय ठेवण्यासाठीची पायरी असणं आवश्यक आहे. स्टेपिंग स्टोन म्हणजे पहिली पायरी येणं आपल्या जीवनामध्ये. तो जो काही दगड आहे त्याच्यावर पाय ठेवून आपण समोर जाणार आहोत, त्याला स्टेपिंग स्टोन असं म्हणतात. तर हा पाया आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आपला रस्ता प्रकाशित करण्यासाठी या दोन गोष्टींची गरज आहे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. जर तुम्ही, गोल्स म्हणजे ध्येय, ध्येय काय करतात? आपल्याला आपल्या जीवनाचं सारथ्य प्राप्त करून देतात, इन्चार्ज बनवतात. ॲट द हेल्म ऑफ, मालक बनवतात आपल्या जीवनाचं. उद्दिष्ट जर असेल तर, जर आपल्या मनामध्ये काही उद्दिष्टच नसेल तर दुसरे मालक होतात मग आपले. म्हणजे तुम्हाला आता 10वी नंतर काय व्हायचं आहे, जर तुम्ही ठरवलं की मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे, तर या उद्दिष्टाने दुसरं तुम्हाला कोणी काही सांगू शकणार नाही की बा तू हे बन किंवा ते बन. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ठरवलेलं आहे की माझं हे उद्दिष्ट आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने काम करणार आहात. दुसरा त्याचा निर्णय घेणार नाही. आणि जर तुमच्या पुढे तुम्ही उद्दिष्टच ठेवलं नाही, तर दुसरे जे करतील किंवा सांगतील ते तुम्ही करणार आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक आहात का? नाही. म्हणून उद्दिष्ट ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. उद्दिष्टासोबत काय असणं आवश्यक आहे? परस्यूइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि ते साध्य करण्यासाठी त्याचा पाठलाग करणे. परस्यूइंग म्हणजे पाठलाग करणे. ते साध्य करण्यासाठी, याच्यासाठी आपल्याला पाठलाग करणं आवश्यक आहे. परस्यूइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आपल्या उद्दिष्टांचा पाठलाग करणे काय खात्री देतं आपल्याला? एक्नॉलेजेस म्हणजे खात्री देणं. अ बेटर फ्युचर सिच्युएशन, एक चांगली भविष्यातली परिस्थिती आपल्याला निर्माण करून देणार आहे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. आणि या गोष्टी काय मदत करतील आपल्याला? कोणत्या गोष्टी मदत करतील? टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. आपल्या जीवनाचं सारथ्य आपल्या हातामध्ये देतील. चॅनलाइज म्हणजे जे काही आपण रस्ता दाखवतील आपल्याला, आपल्या जीवनाचा रस्ता दाखवण्यासाठी आपल्याला या गोष्टी मदत करतील. रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. जर आपण आपल्या जीवनाचं सारथ्य, स्टिअर म्हणजे आपली स्टिअरिंग कशी असते, जहाजाचं स्टिअर किंवा जे काही हँडल आहे ते आपल्या हातामध्ये असेल तर आपल्याला जिकडे वळवायचं तिकडे आपण ते वळवू शकतो. आणि जर आपल्या हातामध्ये हँडलच नसेल
जहाजाचं जे कमानच आपल्या हातामध्ये नाही आहे, तर जिथे लाटा घेऊन जातील, जिथे बाकीचे हवा घेऊन जाईल, तिकडे आपलं जीवन जाईल, असं या ठिकाणी एक इमेजरी वापरलेली आहे बघा. म्हणून आपल्या जीवनाचं सारथ्य आपल्या हातामध्ये असणं आवश्यक आहे, तरच आपण इकडे तिकडे भरकटू शकणार नाही. आपण आपल्या जीवनाचे सारथ्य व्यवस्थित करू शकतो. सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे असंच फिरणे, इकडे तिकडे जाणे, अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आणि जीवनात जसं घडत आहे तसंच आपण घडू दिलं तर मग काहीच खरं नाही आहे. आपल्याला जर हवं असेल की माझ्या जीवनामध्ये जे आहे ते मी ठरवेल कसं घडू द्यायचं आहे, तर ते घडू देण्याचं जे काही कौशल्य आहे ते तुम्हाला स्वतःला प्राप्त करून घ्यावं लागणार आहे. हे झाले 2 पॅरेग्राफ. यानंतरचा समोरचा भाग आपण बघूयात. सेटिंग गोल्स मे अपियर इझी, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. याचा अर्थ समजून घेऊया. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. गोल किंवा उद्दिष्ट निश्चित करणे हे आपल्याला दिसतं तेवढं सोपं कधी कधी वाटेल, परंतु दिसतं तितकं सोपं नसतं. बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंज. परंतु काही लोकांना हे खूप आव्हानात्मक आहे. चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक. फिअर ऑफ फेल्युअर. आता हे का आव्हानात्मक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. फिअर ऑफ फेल्युअर. फिअर म्हणजे भीती, फेल्युअर म्हणजे नापास होण्याची भीती किंवा अपयशी होण्याची भीती. मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर आपल्यासमोर काही गोल किंवा उद्दिष्टच नसेल तर आपल्याला अपयशी होण्याची भीतीच राहणार नाही. म्हणून काही लोकांना हे आव्हानात्मक वाटण्याचं कारण काय? फिअर ऑफ फेल्युअर. सेटिंग गोल्स, जर आपण काही गोल निश्चित करण्याचं ठरवलं तर अपयशी होण्याची जी भीती आहे त्याच्यामुळे ते चॅलेंजिंग वाटू शकतं. मार्जिनमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे, त्याचं हे उत्तर आहे. वाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज? बिकॉज फिअर ऑफ फेल्युअर, असं त्याचं उत्तर येऊ शकतं. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी वन हॅज टू डिसाईड म्हणजे निश्चित करणे. व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. अचीव म्हणजे साध्य करणे. शेवटी आपल्याला काय साध्य करायचं आहे हे प्रत्येकाला त्याचंच निश्चित करायचं असतं. टू अकम्प्लिश म्हणजे पूर्ण करणे. आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक्सपर्ट्स रिकमेंड, जे एक्सपर्ट्स लोक आहेत, जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत सल्ला देण्यामध्ये किंवा समजून सांगण्यामध्ये, किंवा यशस्वी लोक जे आहेत ते काय आपल्याला रिकमेंड करतात, सूचित करतात? अ 5-स्टेप अप्रोच. 5 पायऱ्या. 5 स्टेप म्हणजे 5 पायऱ्या. 5 पायऱ्यांचा हा जो काही संघर्ष आहे किंवा जो फॉर्म्युला आहे ते आपल्याला सांगतात. तो कोणता आहे ते समोर बघणार आहोत आपण. स्मार्ट, SMART. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. SMART goals are a methodology of thinking. जे आपले उद्दिष्ट आहेत हे स्मार्ट असले पाहिजे असं या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. ही एक पद्धत आहे, मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग, विचार करण्याची एक पद्धत आहे स्मार्ट गोल्स म्हणजे. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. जी लोकांना यशस्वी होण्यासाठी पोचवण्यासाठी, यशापर्यंत पोचवण्यासाठी महत्त्वाची ठरते. काय आहे ही विचार पद्धत? तर याचा एक लॉंग फॉर्म आपल्याला सांगितलेला आहे बघा. स्मार्ट हे पूर्ण जो काही अक्षर आहे हे पूर्ण याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे कॅपिटलमध्ये. तर त्याचा अर्थ काय, लॉंग फॉर्म काय ते आपल्याला समोर सांगितलेलं आहे. स्मार्टचा लॉंग फॉर्म आहे स्पेसिफिक म्हणजे निश्चित, विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्याजोगे, अचिवेबल साध्य करता येण्याजोगे, रिअलिस्टिक म्हणजे खरोखर सत्यात उतरतील असे, अँड टाईम बाउंड आणि कालमर्यादा ज्यांना ठरवून दिलेली आहे असे. म्हणजे आपले गोल्स, आपली जी काही उद्दिष्ट आहेत हे कशी असली पाहिजे? विशिष्ट असली पाहिजे, मोजता येण्याजोगी असली पाहिजे, साध्य करता येण्याजोगी पाहिजे, जी रिअलिस्टिक असली पाहिजे, सत्यात उतरतील अशी असली पाहिजे, आणि टाईम बाउंड असली पाहिजे, विशिष्ट वेळेमध्ये कालमर्यादेमध्ये ते पूर्ण करता आली पाहिजे. अशी उद्दिष्ट जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक म्हणजे हेडिंग. स्मार्ट गोल्स जे आहेत यांना एक विशिष्ट हेडिंग, एक विशिष्ट मुद्द्यामध्ये ती मांडल्या जाते.
ते कोणकोणते आहेत? एक शीर्षक त्याला दिलेले आहे. रुब्रिक म्हणजे शीर्षक, गाईडलाईन और हेडिंग ज्याला म्हणतात. स्पेसिफिक, सगळ्यात पहिलं आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? तर स्पेसिफिकचा अर्थ आता आपण इथे समजून घेणार आहोत. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट किंवा निश्चित. यामध्ये समावेश होतो इन्व्हॉल्व्स म्हणजे समावेश असणे, आयडेंटिफाईंग शोधणे, अ स्पेसिफिक एरिया निश्चित करणे किंवा शोधणे, अ स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट क्षेत्र, एरिया. फॉर इम्प्रूव्हमेंट सुधारणा, इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. आपल्या कौशल्यांमध्ये, आपल्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला कोणती सुधारणा करायची आहे, हे आधी कोणत्या स्पेसिफिक एरियामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे आपल्या जीवनाच्या, हे आपण आधी ठरवून घेतलं पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितके आपण निश्चित गोष्टीकडे, आपल्या निश्चित ज्या काही क्षेत्र आहे हे ठरवू, तितकं आपण आपल्या गोलकडे, आपल्या उद्दिष्टाकडे तितकंच आपण साध्यतेने लक्षपूर्वक त्या दिशेने आपण वाटचाल करत राहू. कारण काय, आपण आधी आपल्याला ठरवावं लागेल निश्चित मला कुठे जायचं आहे. म्हणजे आपण नेहमी जातो की नाही, आपण बिना पाटीच्या बसमध्ये बसतो का? बिलकुलच नाही. तर आपल्याला कुठे जायचं आहे हे आधी आपण ठरवतो आणि बरोबर त्याच बसमध्ये जाऊन बसतो जी बस त्या दिशेने जात आहे. उलट्या दिशेने जात नाही, आपण त्या बसमध्ये बसतही नाही. तसंच आपल्याला आपली ध्येय निश्चित करत असताना आधी ठरवून घेणं गरजेचं आहे की मला नेमकं काय करायचं आहे. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. जेव्हा आपण ही क्षेत्र निश्चिती आपण केली तर काय होईल, इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. आपल्याला आपले जे काही पॅरामीटर्स आहेत, ज्या काही योजना आहेत, अँड वर्क टुवर्ड्स द गोल, ते आपल्याला ठरवण्यामध्ये मदत करेल, आपल्या ध्येयाकडे जाण्याकडे मदत करेल. फॉर एक्झाम्पल, इथे दाखल दिलेलं आहे बघा समजून सांगण्यासाठी. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जर तुम्हाला घर बांधायचं असेल, बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी, क्षमता रिक्वायर्ड, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची क्षमता आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, हे याच्यामध्ये ठरवावं लागेल. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि याचा किती काळापर्यंत आपण ते घेऊन जाऊ शकतो, हे मग या ठिकाणी आपल्याला ठरवावं लागेल किंवा ते साध्य करावं लागेल. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला ध्येय निश्चितीमध्ये विशिष्टता आणावं लागेल, निश्चित त्या गोष्टीकडे वळावं लागणार आहे, इथे असं लेखकाला सांगायचं आहे. आता मेजरेबल, आपले ध्येय कशी असली पाहिजे, मेजरेबल असली पाहिजे. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगी. आता त्याचा अर्थ बघूया. क्वांटिफाईंग गोल्स provides specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. आता मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगी, आपले ध्येय जे आहे ते मोजता येण्याजोगी असले पाहिजेत. क्वांटिफाईंग गोल्स, क्वांटिफाईंग म्हणजे क्वांटिटी, प्रमाण, आपल्या गोल्सची निश्चितीचं प्रमाण आपल्याला जर माहीत असेल. प्रोव्हाइड्स हे काय पुरवतो आपल्याला, प्रोव्हाइड्स म्हणजे पुरवणे, स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस, आपली प्रोग्रेस काय आहे, प्रोग्रेस म्हणजे प्रगती, आपल्या प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी, आपली किती प्रगती झाली आहे याचं मेजर करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी, याचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. काय तर क्वांटिफाईंग गोल्स, निश्चित की प्रमाण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स. बेंचमार्क म्हणजे एक स्थिर चिन्ह, एखाद्या गोष्टीचं बाबा एखाद्याचं परफॉर्मन्स असेल, जर धावण्याची शर्यत असेल तर त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये युसेन बोल्ट याने 9.69 मध्ये आपल्या 100 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण केलेली असेल तर हे झालं एक बेंचमार्क, ही झाली त्याची स्थिर चिन्ह. आता याच्या खाली अजून कोणी जर 9.60 9 काही असेल, त्याच्या खाली अजून कोणी असेल तर ते एक बेंचमार्क होऊन जाईल. तर आपलं बेंचमार्क परफॉर्मन्स
हे जर आपल्याला आपल्या गोल निश्चितीकडे जर जायचं असेल तर त्यासाठी आपले जे काही गोल आहेत हे मोजता आली पाहिजे आपल्याला. म्हणून दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड. आपल्या पूर्ण ध्येय पूर्ण करण्यापर्यंत आपल्याला हे महत्त्वाचं आहे. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि यामध्ये काय होईल, आपण जर ठरवलं की बाबा मला आता चांगला डॉक्टर व्हायचं आहे, तर मला डॉक्टर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, तर मला बाबा सायन्सचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मग या सायन्सच्या ज्ञानासाठी मध्ये जर मला काही कमतरता आढळत असेल, मला ते येत नसेल, तर मी काय केलं पाहिजे, तर या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आता हे केव्हा मी ठरवू शकतो, मला सायन्सचं ज्ञान नाही आहे, जर मी एखादी टेस्ट वगैरे देतो आहे, त्याच्यामध्ये मला मार्क्स कमी पडलेले असतील, तर मी लगेच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, सुधारणा करू शकतो. टू इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे. या पद्धतीने आपण ठरवून एक आपलं आधी इम्प्रूव्हमेंट कशी कुठे घडता येऊ शकते आपल्या यशस्वीतेकडे घेऊन जाण्यासाठी, हे ठरवण्यासाठी हे मेजर करता येणं आवश्यक आपल्याला. आता इथे सांगितलेलं आहे बघा, उदाहरण म्हणून दिलेलं आहे, व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. जर तुम्हाला एखादा फुटबॉल खेळायचा असेल, फुटबॉल हा गेम खेळायचा असेल, तर तुम्हाला तुमची एक्झॅक्ट रोल काय आहे आणि तुमची पोझिशन काय आहे मैदानामध्ये हे ठरवावं लागेल, तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे असं नाही आहे फुटबॉल खेळताय म्हणजे पूर्ण ग्राउंडभर पळत सुटायचं आणि त्याच्या बॉलच्या पाठीमागे लागायचं, असं नाही आहे. तर तुम्हाला एकतर गोलकीपरची भूमिका बजवावी लागेल, किंवा तुम्हाला सेंटर फॉरवर्ड खेळावं लागेल, किंवा फॉरवर्ड खेळावं लागेल, किंवा मिडलमध्ये खेळावं लागेल, डिफेन्समध्ये खेळावं लागेल. असे वेगवेगळे फुटबॉलच्या मैदानामध्ये रोल असतात. जसं क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर एकतर तुम्ही चांगले बॉलर होऊ शकता, चांगले बॅट्समन होऊ शकता, फिल्डर असू शकता. तर तुमची पोझिशन त्या ठिकाणी ठरणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच तुमचं जे काही परफॉर्मन्स आहे ते ठरणार आहे. मग जर तुम्ही क्रिकेटर आहात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगले बॅट्समन आहात, तर तुम्ही किती चांगले स्कोअर करू शकता याच्यावर तुम्ही ते मेजर केल्या जाताल की तुम्ही किती चांगले खेळाडू आहात हे. तर समोर बघा दिलेलं आहे अचिवेबल. आपले गोल कसे असले पाहिजे, अचिवेबल असले पाहिजे. समोरचं बघूयात आपण. अचिवेबल म्हणजे साध्य करता येतील असे, साध्य करता येण्याजोगे, अचिवेबल. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. अचिवेबलमध्ये महत्त्वाचं काय आहे की असे गोल्स आपण सेट केले पाहिजे, निश्चित केले पाहिजे ध्येय, दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम, जे का विशिष्ट वेळेमध्ये निश्चित डेझिग्नेटेड म्हणजे ठरवलेल्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. ऑफन नेहमी काय होतं, दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर. काय म्हणतात ते, दीज गोल्स जे आपण एका विशिष्ट वेळेमध्ये ठरवलेले गोल्स आहेत, हे काय म्हणून कार्य करतील, स्टेपिंग स्टोन्स म्हणून काम करतील, पायरी म्हणून कार्य करतील, टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, मोठ्या उद्दिष्टांकडे जाण्यासाठी आपल्याला हे हेल्प करतील, अँड विच विल further define a career. If you want to be succeeded, or if you are seeking higher goals in your life, so you have to set first of all small goals. You have to define your goals, you have to make them small. Suppose if you want to become a doctor, if you want to become a cricketer, if you want to become a musician, if you want to become an engineer, so your first and foremost important thing is that you have to first of all pass 10th examination. Now this is a small goal in front of you, so you have to achieve it in stipulated time. In one stroke only you have to clear the 10th examination, after that 12th, after that graduation, and then you will become doctor or any musician or engineer. So in this way you have to define your goals, or you have to classify your goals into small fragments, and you have to achieve it. जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने मोठा व्यक्ती बनायचं असेल तर तुम्हाला आधी छोटे छोटे गोल्स ठरवावे लागणार आहेत. डॉक्टर बनायचं असेल तर आधी सगळ्यात पहिले तुम्हाला 10वी पूर्ण करावी लागणार आहे. ती एका स्ट्रोकमध्ये, एका विशिष्ट वेळेमध्ये ती पूर्ण करावी लागणार आहे. हे छोटे छोटे गोल्स ठरवून ज्यावेळेला आपण मोठ्या उद्दिष्टाकडे जाऊ, तर हे आपलं एक करिअर घडवत असतात. म्हणजे 300चा जर टार्गेट असेल क्रिकेटमध्ये पूर्ण करण्याचं, तर डायरेक्ट 300 तर स्कोअर करता येणार नाही. याच्यासाठी पहिल्या 5 ओव्हरमध्ये किती रन्स काढले गेले पाहिजे, 10 ओव्हरमध्ये किती काढले गेले पाहिजे, 15पर्यंत किती असलं पाहिजे, असे छोटे छोटे ज्या वेळेला टार्गेट ठरवून ते पूर्ण केलं जाईल, तर नक्कीच हा 300चा स्कोअरसुद्धा आपण पूर्ण करू शकतो. असं हे एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला सांगतोय. ॲज अ स्टुडंट्स, विद्यार्थी म्हणून, वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आपण डायरेक्ट विद्यार्थी दशेतच प्रेसिडेंट बनू शकतो का?
नाही. राष्ट्रपती बनू शकतो का? नाही. प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान बनू शकतो का? बिलकुलच नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. परंतु 10वी पूर्ण केल्यानंतर, मग 12वी नंतर, मग चांगलं शिक्षण घेऊन, मग राजकारणामध्ये प्रवेश करून यामध्ये जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर भविष्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान बनू शकतात. हे ध्येय तुम्ही ठेवणार आहात. तर हे आधी छोट्या ध्येयांमधून ते मोठ्या ध्येयाकडे आपल्याला वळायचं आहे. नंतरचं आहे बघा, आपले गोल्स कसे असले पाहिजे. स्मार्टमधला आर दिलेला आहे रिअलिस्टिक. त्याच्यामध्ये सत्यता असली पाहिजे, खरं असलं पाहिजे, काल्पनिक नको ते. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. हे महत्त्वाचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. असे गोल्स निर्माण करायचे. क्रिएट म्हणजे निर्माण करणे. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल. एखाद्याच्या कौशल्यानुसार. करंट स्किल म्हणजे सध्या त्या ज्या गोष्टीमध्ये तो कुशल आहे त्या कुशलतेनुसार आपले ध्येय निश्चित केले गेले पाहिजे. ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज, किंवा तुम्ही ज्या गोष्टींमध्ये निष्णात आहात. एक्सपर्टीज म्हणजे निष्णात असणे. ज्यामध्ये तुम्ही मास्टर आहात, निष्णात आहात, त्यामध्ये तुम्ही ते ध्येय निश्चित करून काम केलं गेलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जी गोष्ट येत नाही आणि ते आपण ठरवलं तर कसं होईल. जर मला चांगलं मॅथमॅटिशियन व्हायचं आहे, चांगला गणित शिक्षक व्हायचं आणि मला गणितच येत नाही, मी पूर्ण करू शकेल का? नाही. जर मला चांगलं पब्लिक स्पीकर व्हायचं आहे परंतु बोलताच येत नाही, भाषेमध्ये माझं कमांडच नाही आहे, तर मी ते पूर्ण करू शकेल का? तर नाही. तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज म्हणजे एक्सपर्ट व्हावं लागेल, तेव्हाच ते शक्य आहे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होण्यासाठी काय लागेल? वेळ लागेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. अगदी छोट्याशा कमी वेळेमध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊन जाल किंवा अशी अपेक्षा बाळगाल तर हे अनरिअलिस्टिक आहे. हे सत्याला धरून नाही आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. म्हणून तुम्ही काय असलं पाहिजे? बीइंग रिअलिस्टिक. तुम्ही खरं जीवन काय आहे याला वास्तविकता, रिअलिस्टिक आपण याला म्हणूया वास्तव. वास्तवामध्ये काय नेमकं आहे, सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला वास्तवाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून गोल जर तुम्हाला अटेन करायचे असतील तर वास्तवाला धरून तुम्हाला चालावं लागेल. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड and must have the ability to adhere to that picture. आता याचा अर्थ आपण बघूया. इफ डिफेन्सिव्ह म्हणजे तुम्ही खूप सावधान पद्धतीने जर समोर चालाल, अँड नॉट ॲग्रेसिव्ह आणि अगदी आपण म्हणूया नेतृत्व घेऊन समोर जाणार नाही किंवा त्वेषाने, ॲग्रेसिव्ह म्हणजे त्वेषाने समोर जाणार नाही, तर काय होईल? द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर तुमचं जे काही गोल आहे, उद्दिष्ट आहे, उद्देश आहे जीवनामधलं, ह्याला वास्तवाची किनार लाभणार नाही किंवा वास्तवतेत ते उतरणार नाही. तर जास्त सावधान राहून चालणार नाही, तर आपल्याला रिस्क पण घ्यावे लागतील. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या डोक्यामध्ये अतिशय स्पष्ट असं चित्र असलं पाहिजे आपल्या ध्येयांचं. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी, आणि आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. टू अढेअर टू दॅट पिक्चर. आणि त्या पिक्चरलाच आपल्या मनामध्ये जे चित्र आपण रंगवलेलं आहे आपल्या ध्येयांचं, त्याला चिकटूनच आपल्याला राहावं लागेल. अढेअर म्हणजे चिकटून राहणे. तरच हे शक्य आहे आपल्याला यशस्वी होणं. तर समोर बघूयात याच्यातला स्मार्टमधला शेवटचा टी हा काय दर्शवतो ते टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यासारखा. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. एस्टॅब्लिश म्हणजे स्थापने. काय करायला सांगितलेलं तुम्हाला? टाईम पॅरामीटर्स. तुम्हाला मर्यादा, पॅरामीटर्स म्हणजे मर्यादा सेट कराव्या लागतील. या विशिष्ट वेळेमध्ये मला माझं गोल, उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. अराउंड इच गोल. जे काही ध्येय तुम्ही आपल्या जीवनामध्ये ठरवणार आहात हे एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. व मला जे काही व्हायचं आहे, वयाच्या कितव्या वर्षापर्यंत मला व्हायचं आहे. आता तुम्ही 10वीमध्ये आहात, 10वीचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करत आहोत. वयाचं 16वं वर्ष आहे. यामध्ये आता तुम्ही समोर पुढच्या 10 वर्षात 26 वर्षाचे व्हाल. तुम्हाला काय करायचं आहे त्यावेळेला तुम्ही स्वतःला विचारायचं की मला त्यावेळेला काय व्हायचं आहे, मी कसा असेल त्या वेळेमध्ये. हे आत्ता ठरवलं तर तुम्हाला नेमके समोर पावलं उचलण्यासाठी सोपं जाणार आहे. म्हणून हे महत्त्वाचं आहे. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस. यामुळे काय होईल? इट विल हेल्प इन्क्रीज फोकस. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे.
आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होईल. इन्क्रीज म्हणजे वाढ होणे. अँड अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तर देण्यास कारणीभूत असणे. तुम्ही का तिथपर्यंत पोचलात किंवा तुम्ही का पोचले नाही याचं उत्तर, याची कारणं तुमच्याजवळ तिथं सापडतील. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. उदाहरणादाखल सांगितलेलं इथे बघा, टू रिड्यूस वेट. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, उद्दिष्ट समोर ठेवलं आहे, तुम्ही खूप वजन वाढलेलं आहे आणि जर उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आपण की आता वजन कमी करायचं आहे, तर वी नो हाऊ टू गो टू अबाउट इट. आपल्याला माहीत असलं पाहिजे की कसं कमी करायचं आहे. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन. परंतु कन्सिस्टंट म्हणजे सततची, स्टेडी, स्थिर, सततच्या विशिष्ट वेळेमध्ये ठरवून घेतलेल्या ॲक्शन, इट नेवर बिकम्स अ रियालिटी. याशिवाय जर आपण कोणत्याच ॲक्शन घेतल्या नाही आहे, सततच्या ॲक्शन कृतीमध्ये ते उतरवलं नाही, इट नेवर बिकम्स अ रियालिटी. हे सत्यात कधीच उतरणार नाही. म्हणून विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट कार्य करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. इट मे बी एक्झरसाइज. याच्यासाठी आता वजन कमी करण्यासाठी मग काय काय करावं लागेल तुम्हाला? मे बी एक्झरसाइज करावं लागेल, व्यायाम करावा लागेल, डाएट, संतुलित आहार घ्यावा लागेल, अँड स्ट्रेस्ड फ्री थॉट्स. आणि तुम्हाला बिलकुल तणावमुक्त विचार ठेवावे लागतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कृतीत आणाव्या लागणार आहेत. अँड इम्प्लिमेंटेड. याच्यावर तुम्हाला अनुकरण करावं लागेल. विदाऊट हेजिटेशन. कोणताच संकोच बाळगायचा नाही. हेजिटेशन म्हणजे संकोच बाळगणे, डाऊट, शंका आणणे, और इंडिफरन्स म्हणजे उदासीनता. या गोष्टींसाठी तुम्ही कोणतीच उदासीनता बाळगायला नको, संकोच बाळगायला नको, शंका नसायला पाहिजे. जे काही प्रयत्न तुम्ही करणार आहात या सगळ्यांसाठी, बट विदिन अ डेडलाईन. परंतु याच्यासाठी काय ठरवणं गरजेचं आहे? डेडलाईन. मला हे केव्हा संपवायचं आहे? वजन कमी करायचं आहे, किती दिवसांमध्ये कमी करायचं आहे? 1 महिना, 1 वर्ष किंवा 2 वर्षांमध्ये इतकं किलो वजन कमी करायचं आहे, हे आधी ठरवून घ्यावं लागेल तुम्हाला. मगच ते शक्य आहे मित्रांनो. नाहीतर तुम्हाला ते गोल पूर्ण करता येणार नाही. समोर लेखक काय म्हणतो बघा. विजन्स म्हणजे आपले स्वप्न, दूरदृष्टी, विशेष ज्या काही इच्छा आहेत आपल्या, त्या इंटेन्शन्स, हेतू, उद्दिष्ट, अँड ड्रीम्स आणि आपले स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल. हे सगळे खूप मौल्यवान आहेत आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? इमॅजिनेशन म्हणजे कल्पनेला वाव देतात. स्पार्क ऑफ म्हणजे वाव देणे. इमॅजिनेशनला, आपल्या कल्पनेला वाव देतात. अँड एनकरेज अस आणि आपल्याला प्रोत्साहित करतात. टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. आपल्याला कुठे पोचायचं आहे हे ते ठरवतात. टू डिफाईन म्हणजे ठरवणे, हे ते ठरवतात. म्हणून विजन्स महत्त्वाचे आहेत, विशेष महत्त्वाचे आहेत, इंटेन्शन्स, हेतू महत्त्वाचे आहेत आणि स्वप्नसुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणून स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न हे रात्री झोपेत बघायची गोष्ट नाही आहे, तर दिवसा डोळे उघडून स्वप्न बघायचे आणि ते पूर्ण करायचे आहेत. असं स्वप्न आपण बाळगलं पाहिजे. इन ऑर्डर टू गेट देअर. आपल्या उद्दिष्टांपर्यंत, ध्येयाप्रती जर आपल्याला पोचायचं असेल, हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. आपल्या जीवनासमोर विशिष्ट लोकांची उदाहरणं समोर असली पाहिजे. ती कृतीमध्ये आणावं लागणं आपल्याला आवश्यक आहे. डाऊन टू अर्थ रिअल, प्रॅक्टिकल, वास्तवतेमध्ये जगावं लागेल. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. आणि आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, आपले जे काही ॲक्शन आहेत, प्लॅन होणार आहेत, योजना आहेत, यांना आपल्याला अंमलात आणण्यासाठी, एक्झिक्यूट म्हणजे अंमलात आणण्यासाठी आपल्याला काम करणं आवश्यक आहे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आपला एनर्जी म्हणजे उत्साह, जो काही आहे, आपला जो जोश आहे, उत्साह आहे, याची क्वालिटी, गुणात्मकता आणि क्वांटिटी आणि प्रमाण, आपण किती प्रमाणात ते काम करत आहोत किंवा किती त्याच्यामध्ये दर्जा आहे त्या आपल्या एनर्जीमध्ये काम करण्यासाठी किंवा आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, हे काय करतं? डायरेक्टली इम्पॅक्ट, परिणाम करतं. इम्पॅक्ट म्हणजे परिणाम करणे. द रिझल्ट्स, येणाऱ्या जे काही परिणाम आहेत यांच्यावर तो इम्पॅक्ट करत असतं. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. खूप चांगला सुविचार आहे बघा. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे एखाद्या तुतारीसारखं आहे बघा. एखादं वाद्य आपण वाजवतो त्यासारखं आहे ते.
इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर या तुतारीमध्ये फुंकच मारली नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण काही प्रयत्नच केले नाही तर आपल्याला जीवनामध्ये काही भेटू शकतं का? बिलकुलच नाही. तर आयुष्यामध्ये काही करण्यासाठी, काही कमवण्यासाठी आपल्याला आधी काहीतरी त्याच्यामध्ये इनपुट द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या वाद्यातून, एखाद्या तुतारीतून जर आवाज काढायचा असेल, सूर काढायचा असेल, तर त्याच्यात आधी फुंकावं लागेल. तर जीवनही असं आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल, कृतीमध्ये ते आणावं लागेल सत्यात, त्याच वेळेला हे शक्य आहे ना. तर आता समोर बघूया काय अर्थ होतो त्याचा शेवटच्या पॅराग्राफचा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. आता याचा अर्थ आपण समजून घेऊ बघा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय आहे? हा अंधारात केलेला एक चालण्याचा प्रयत्न आहे. डार्क म्हणजे अंधार, अंधारात चालण्याचा केलेला प्रयत्न आहे. आता सगळीकडे अंधाराने आपण चालतोय, कुठे जातोय, काय आपलं पाऊल कुठे पडत आहे आपल्याला काही माहिती आहे का? काहीच समोर दिसत नाही. तर यश पण तसंच आहे, अंधारात चालण्यासारखं आहे ते. फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य ठिकाणी पाय ठेवणं, म्हणजे आपली पुढची जी स्टेप आहे ही योग्य ठिकाणी ठेवणं. प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स, आणि स्किल्स म्हणजे कौशल्यांमध्ये आपण निष्णात होणं. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि दुसऱ्या टप्प्यावर पोचणं, पुढच्या पावलापर्यंत पोचणं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. हे सगळं कशावर अवलंबून आहे? डिपेंड ऑन म्हणजे अवलंबून असणे. हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम, या समस्येला आपण कसे तोंड देतो किंवा कसे हाताळतो. टॅकल म्हणजे हाताळणे, कसे हाताळतो याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. सगळ्यात चांगलं सांगितलेलं इथे. द बेस्ट वे, सगळ्यात चांगला मार्ग काय? टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी. आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचं आहे तिथपर्यंत जर पोचायचं असेल तर काय गरजेचं आहे या अंधारामध्ये? टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. पुढचं पाऊल आपलं अशा ठिकाणी ठेवता आलं पाहिजे आपल्याला, जे आपल्याला खाली पडू देणार नाही. या अंधारामध्ये जर समोर आपल्याला चालायचं आहे तर समोर आता कुठे आहोत आपण? आपण नदीमध्ये पाय ठेवत आहोत की आपण जमिनीवर ठेवत आहोत की आपण दरीच्या दिशेने चाललो आहोत, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे समोर कोणती समस्या आहे किंवा येणार आहे हे आपण बरोबर त्याकडे लक्ष देऊन व्यवस्थितरित्या ते पाऊल ठेवलं गेलं पाहिजे आपलं. म्हणून राईट फुटिंग, पुढचं पाऊल हे विशिष्ट ठिकाणी, योग्य ठिकाणी ठेवता आलं पाहिजे आपल्याला. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अँड वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आणि ज्या वेळेला आपण पुढच्या पायरीवर ज्या वेळेला आपण पाय ठेवू, इट शूड सपोर्ट, त्या पायरीने आपल्याला आधार दिला पाहिजे. अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, आणि ती न पडता आपल्याला तिथपर्यंत त्या पायरीने घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे समोरच्या दिशेने आपला प्रवास हा व्यवस्थितरित्या होईल, हे या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. असं हे सगळं या धड्याचं एक्सप्लेनेशन होतं. तुम्हाला समजलंच असेल. आपण पूर्ण इंग्रजीमध्ये, पूर्ण मराठी त्याचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्न वगैरे टाका. मी त्याचं उत्तर देण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला सगळं समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉनमुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स मिळणार आहे. तर आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.